गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता 5वीच्या मराठीच्या तासाला तुमचे हार्दिक स्वागत. मुलांनो, आजच्या तासाला आपण पाठ क्रमांक 22 वाचूया लिहूया हा पाठ अभ्यासणार आहोत. कोणता बरं पाठ अभ्यासणार आहोत मुलांनो? वाचूया लिहूया. मुलांनो, तुम्हाला स्क्रीनवरती चित्र दिसत आहे? दिसतंय ना? बघा, आपल्याला चित्र दिलं आहे आणि त्या चित्राच्या बाजूला सर्कलमध्ये ब्ल्यू कलरमध्ये काही वर्ड्स दिले आहेत. बघा, दिसत आहेत ना सगळ्यांना? काही शब्द दिले आहेत. पहिलं चित्र कशाचं दिसतंय बरं? आंबा आहे, बरोबर, आणि काही शब्द दिले आहेत. त्यानंतर खाली बघा कशाचे चित्र आहे? सायकल आहे आणि त्याच्या बाजूला पण शब्द दिले आहेत. त्यानंतर सॅन्टा क्लॉज, बरोबर, आणि त्याच्या पण बाजूला शब्द दिले आहेत. त्यानंतर शेवटी काय आहे? फिश आहे, बरोबर, मासा आहे, बरोबर, आणि त्याच्या पुढे पण काही शब्द दिले आहेत. म्हणजेच मुलांनो, ह्या शब्दावरून आपल्याला सेंटेन्स बनवायचे आहेत, वाक्य बनवायची आहेत. ह्या शब्दांचा वापर करून आपल्याला त्या चित्राविषयी माहिती लिहायची आहे. आपल्याला एक्झाम्पल म्हणून त्यांनी हे चित्र आणि माहिती आपल्याला दिली आहे. तर बघूया पहिलं चित्र काय आहे ते. पहिलं चित्र आहे आंबा. कशाचे चित्र आहे बरं ते? आंबा. आणि त्याच्या बाजूला काय शब्द दिले आहेत? वाचा जरा. फळ, रंग, वास, राजा, आमरस, आमराई. हे जे शब्द आहेत त्या शब्दापासून आपल्याला आंब्याविषयी माहिती लिहायची आहे. बघूया आपण आता काय माहिती लिहिली आहे ती. मी प्रथम पूर्ण ही माहिती वाचते. मी आहे आंबा, सगळे मला फळांचा राजा म्हणतात. मी पिकलो की माझा रंग बदलतो आणि छान वास येतो. माझ्यात रस तयार होतो. माझ्या गोड रसाला आमरस म्हणतात. हापूस, पायरी, केशर, खोक्या, गोटी, चिकुळ्या अशी माझी काही नावे आहेत. आमराईत आंब्याची खूप झाडे असतात. तर मुलांनो, बघा, आपण जे शब्द वाचले होते, फळ, रंग, वास, राजा, आमरस, आमराई, हे सगळे शब्द ह्या सेंटेन्समध्ये आलेले आहेत आणि त्यावरून आपण आंब्याविषयी माहिती लिहिली आहे. तर पहिला शब्द होता फळ. मी आहे आंबा, म्हणजे हे कोणतं फळ आहे? आंब्याचं आहे, म्हणून काय लिहिलं? मी आहे आंबा. सगळे मला फळांचा राजा म्हणतात. सगळे लोक मला काय म्हणतात? फळांचा राजा, फ्रूट किंग आहे, बरोबर. आणि मी पिकलो की माझा रंग बदलतो आणि छान वास येतो. पिकणे म्हणजे जेव्हा तो पूर्ण असा तयार होतो तेव्हा त्याचा रंग बदलतो. आता मुलांनो, तुम्हाला आजूबाजूला आंब्याची झाडं दिसत असतील आणि त्यावरती छोटे छोटे असे आंबे आलेले, पण त्यांचा रंग पिवळा असतो का? नाही ना. तर कोणता रंग दिसतो? तो हिरवा, म्हणजे त्या कैऱ्या असतात आणि त्या जेव्हा मोठ्या मोठ्या होत जातात तेव्हा तो पूर्ण आंबा तयार होतो आणि तो पिकल्यानंतर त्याचा रंग बदलतो आणि त्याला एक मस्तपैकी असा वास येतो आणि त्यामध्ये असा रस, ज्यूस तयार होतो. आणि तो जो रस असतो, आता मुलांना बघा, जी कैरी असते ती खूप आंबट असते. चवीला कशी असते ती? आंबट असते, म्हणजे आपण त्याला कच्चा आंबा म्हणतो, जो हिरव्या रंगाचा असतो. पण जेव्हा कितीही कच्चा आंबा, म्हणजे कितीही आंबट आंबा असला तरी तो पिकल्यानंतर त्याची चव कशी होते? एकदम गोड होते. म्हणजेच त्याच्यामध्ये रस तयार होतो आणि तो जो गोड रस तयार होतो त्याला काय म्हणतात मुलांनो? आमरस. आमरस तर सगळ्यांना माहितीच आहे, बरोबर ना. आणि आंब्याचे अनेक अशी नावं पण आहेत. बघा, कोणकोणती नावं आहेत? हापूस. हापूस हा तर सगळ्यांना माहितीच आहे. मार्केटमध्ये अवेलेबल आहे की नाही आता? हापूस आंबे विकायला येतात की नाही? त्यानंतर पायरी. पायरी हे सुद्धा आंब्याचं नाव आहे. केशर, खोक्या, गोटी, चिकुळ्या अशी काही माझी नावे आहेत. म्हणजे ही थोडी नावं दिली आहेत, अजून खूप सारी वेगवेगळी अशी आंब्याला नावं आहेत. आमराईत आंब्याची खूप झाडे असतात.
आणि आमराईमध्ये, आमराई म्हणजे मुलांनो आपण आमराई हा शब्द ऐकला आहे. कोणत्या बरं लेसनमध्ये? आमची सहल, बरोबर. ह्या पाठामध्ये त्यांची सहल, मुलांची सहल कुठे गेली होती? गावच्या आमराईत. म्हणजे आमराई याचा अर्थ बाईने त्यांना काय सांगितलं होतं बरं? जिथे आंब्याची खूप सारी झाडे लावली जातात, जोपासली जातात, त्याला आमराई असे म्हणतात. म्हणजे तिथे फक्त आंब्याचीच झाडं, दुसरी कोणतीही झाडं नसतात, त्याला काय म्हणतात? आमराई. आमराईमध्ये खूप सारी आंब्याची काय आहेत? झाडं आहेत. तर मुलांनो तुम्हाला समजलं, आपल्याला शब्द दिले जातात आणि त्यावरून आपल्याला सेंटेन्स बनवायचे असतात. पुढे बघा मुलांनो, तुमच्या घरी आंब्यांपासून कोणकोणते पदार्थ बनवतात? प्रत्येकांच्या घरी आंब्यापासून पदार्थ बनवला जातो, बरोबर की नाही? सगळेजण खातात ना, सगळ्यांना तर आंबा आवडतोच, बरोबर. पण आंब्यापासून घरामध्ये आपण ठेवणीसाठी पदार्थ बनवले जातात, जे आपण वर्षभर खातो. त्यामधलं पहिलं जे येतं ते काय असते? आंब्याचं लोणचं, बरोबर. लोणचं बनवलं जातं. त्यानंतर आता आमरस बनवला जातो. जेव्हा आंब्याचं सीझन जास्त होतं, म्हणजे जेव्हा मे वेकेशनमध्ये, मे महिन्यामध्ये, एप्रिल, मे आणि जून ह्यामध्ये आंब्याचं जास्त प्रमाण होतं आणि त्यामुळे आपल्याला आंबे पण स्वस्त दरात आणि खूप सारे खायला वगैरे मिळतात. त्यामुळे आपण आमरस बनवतो. त्यानंतर मुरंबा बनवला जातो. त्यानंतर लोणचे तर सगळ्यांच्या घरी आताचपासून सुरुवात केली असणार काही लोणचं बनवायला, बरोबर. त्यानंतर आंबापोळी. आंबापोळी म्हणजे आंब्याचा रस जो असतो तो सुकवून अशी पोळी तयार केली जाते. अनेक पदार्थ आहेत. जसं आंब्याचं पन्हं, सरबत बनवलं जातं, ज्यूस बनवला जातो. असे अनेक पदार्थ आंब्यापासून घरी बनवतात. तुमच्यासुद्धा घरी ह्यामधला एखादा तरी पदार्थ घरी बनत असेल. काहीकांच्या घरी हे सगळे पदार्थ बनवले जातात आणि अजूनसुद्धा नवीन काही पदार्थ तुमच्या घरी बनवले जात असतील. तर मुलांनो तुम्हाला आंबा ह्याविषयी समजलं. चित्र आणि शब्दावरून कसं सेंटेन्स तयार करायची ती. ओके, आता आपण पुढे बघूया. पुढचं चित्र आहे सायकल. पुढचं चित्र काय आहे मुलांनो? सायकल. सगळ्यांना चालवता येते ना? आणि ज्यांना येत नसेल त्यांनी प्रॅक्टिस करायची आहे. बघा काय शब्द आहेत बघा. वाहन, इंधन बचत, चाके, व्यायाम. आता ह्या 4 शब्दांवरून आपल्याला सायकलविषयी माहिती लिहायची आहे. बघा मी प्रथम पूर्ण वाचून दाखवते. मला सायकल खूप आवडते. सायकल हे एक प्रवासाचे वाहन आहे. सायकलीला 2 चाके असतात. तिला इंधन लागत नाही. चाकात हवा भरली की ती सुसाट धावते. घरापासून जवळ कुठे जायचे असेल तर सायकल वापरावी. त्यामुळे इंधन बचत होईल. सायकल चालवणे हा एक चांगला व्यायाम आहे. बघा, मला सायकल खूप आवडते. सगळ्यांना सायकल फिरवायला आवडते की नाही मुलांनो? तर मला तर खूप सायकल फिरवायला आवडते. सायकल हे एक प्रवासाचे वाहन आहे. प्रवास म्हणजे एक व्हेइकल आहे. आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल आपल्याला तर आपण सायकलचा उपयोग करू शकतात. म्हणजे सायकल एक वाहन आहे. सायकलीला 2 चाके असतात. किती व्हील्स असतात सायकलला? 2 व्हील असतात. चाके 2 असतात. तिला इंधन लागत नाही. इंधन हा आपण सुद्धा पाठ अभ्यासला आहे. इंधन म्हणजे काय मुलांनो? कोणकोणती इंधन असतात? गॅस, पेट्रोल, डिझेल, लाकूड ही सगळी काय झाली? इंधन झाली. तर सायकलमध्ये सायकल फिरवायला गॅस लागतो का? पेट्रोल लागते का? डिझेल लागते का? ही इंधनं लागतात का मुलांनो? नाही. तर त्यामध्ये काय भरावी लागते? हवा भरावी लागते, बरोबर. आणि हवा आपल्याला काही विकत आणावी लागते का? नाही. तर हवा भरली जाते. हवा भरली की सायकल सुसाट धावते. म्हणजे चाकामध्ये हवा भरली, टायरमध्ये, की सायकल काय सुटते? सुसाट फिरते. म्हणजे एकदम फास्ट धावते. घरापासून जवळ कुठे जायचे असेल तर सायकल वापरावी. सायकल वापरल्यामुळे आपलं ध्वनी प्रदूषण होत नाही, बरोबर. आपला एक्सरसाइज पण होते त्यामध्ये आणि
आपली पेट्रोल डिझेलची पण काय होते, बचत होते. त्यामुळे इंधन बचत होईल. सायकल चालवणे हा एक चांगला व्यायाम आहे. सायकल चालवणे हा काय आहे, व्यायाम आहे, एक्सरसाइज आहे. बघा मुलांनो, जिममध्ये सुद्धा जातात तेव्हा तिथे सुद्धा सायकलिंग असते, सायकलिंग केली जाते. म्हणजे सायकलमुळे आपल्या हाताचा पण व्यायाम होतो, आपल्या पायाचा व्यायाम होतो, म्हणजे बघितलं तर आपल्या पूर्ण बॉडीचाच व्यायाम होतो. म्हणून सायकल चालवणे हा एक चांगला व्यायाम आहे. बघा आपल्याला काही प्रश्न दिले आहेत. तुम्हाला सायकलीवर कुठे कुठे जायला आवडेल? कुठे बरं सायकल फिरवता तुम्हाला आवडेल? कुठे जायला? बागेमध्ये जायला आवडेल सायकल फिरवायला, किंवा काही वस्तू आणायच्या असतील तर तुम्हाला वस्तू आणण्यासाठी सायकल फिरवायला आवडेल, बरोबर. त्यानंतर कोणाच्या घरी जायचं असेल तर तुम्ही सायकलचा उपयोग करणार. पुढचा प्रश्न बघा, तुम्ही तुमच्या सायकलीची काळजी कशी घेता? कशी बरं, जर तुमचं स्वतःचं सायकल असेल तर तुम्ही काळजी कशी घेतात बरं? कशी केअर करतात सायकलला? वेळोवेळी ती पुसली जाते की नाही सायकल? पुसतात ना सगळेजण, की नुसती सायकल वापरायची म्हणून वापरायची असं असते का? त्याला धूळ पडली आहे काय, साफ वगैरे करत नाही असं असते का? नाही. तर सायकल जर आपली स्वतःची असेल किंवा आपण सायकल वापरत असलो तर ती व्यवस्थित साफ केली पाहिजे, स्वच्छ कपड्याने ती पुसली पाहिजे, त्यामध्ये ऑइल वगैरे टाईम टू टाईम घातलं पाहिजे. तर मुलांनो, तुम्हाला सायकलविषयी माहिती समजली? ओके, आता आपण पुढे बघूया. पुढचं चित्र कशाचं आहे मुलांनो? नाताळ किंवा क्रिसमस. कोणतं चित्र आहे? नाताळ, म्हणजेच जो ख्रिश्चन लोकांचा सण असतो, बरोबर. त्याखाली चित्र कशाचं दिसत आहे मुलांनो? सांता क्लॉज, बरोबर. आपण त्याला क्रिसमस बाबा असं म्हणतो. कोणकोणते शब्द दिले आहेत बघा? सण, नवीन कपडे, गोडधोड पदार्थ, चर्च, सांता क्लॉज, क्रिसमस ट्री, बरोबर. बघूया, मी प्रथम तुम्हाला हे वाचून दाखवते. आपण अनेक सण साजरे करतो. तसेच ख्रिश्चन बांधव प्रभू येशूचा जन्मदिवस नाताळ सण म्हणून साजरा करतात. ते या सणाला नवीन कपडे घालतात, चर्चमध्ये जातात, प्रार्थना करतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. शुभेच्छा देताना मेरी क्रिसमस असे म्हणतात. क्रिसमस ट्रीवर दिव्यांच्या माळा, फुले, चांदणी अशी सुंदर सजावट करतात. आपल्या मनातील इच्छा सांता क्लॉज पूर्ण करतो असे मुलांना वाटते. या सणाच्या दिवशी घरात डोनट, केक यांसारखे गोडधोड पदार्थ बनवले जातात. प्रभू येशूच्या शिकवणीनुसार ते गोरगरिबांना वाटले जातात. त्यांनाही आनंदात सहभागी करून घेतले जाते. बघा मुलांनो, क्रिसमस हा सण कोणाचा सण असतो? तर ख्रिश्चन बांधव प्रभू येशूचा जन्मदिवस नाताळ सण म्हणून साजरा करतात. ते या सणाला नवीन कपडे, आपण सण म्हटलं की नवीन कपडे घालतोच मुलांनो, तर सणाला नवीन कपडे घालतात, चर्चमध्ये जातात, प्रार्थना करतात आणि एकमेकांना काय देतात? शुभेच्छा देतात. शुभेच्छा देताना काय म्हणतात बरं? मेरी क्रिसमस असे म्हणतात. जर दिवाळी असेल तर आपण हॅपी दिवाळी म्हणतो की नाही, तसे क्रिसमस असल्यावर मेरी क्रिसमस असे म्हणतात. आणि घरामध्ये किंवा गावामध्ये क्रिसमस ट्रीवर दिव्यांच्या माळा, फुले, चांदणी याची सुंदर सजावट करतात. एक क्रिसमस ट्री तयार केली जाते आणि त्यावरती डेकोरेट केलं जातं. आपल्या मनातील इच्छा सांता क्लॉज पूर्ण करतो असे मुलांना वाटते. रात्रीच्या वेळी काही वेळेला असं मुलांना वाटत असते की सांता क्लॉज येतो आणि आपल्याला गिफ्ट देऊन जातो. या सणाच्या दिवशी घरात गोडधोड पदार्थ, म्हणजेच कोणते पदार्थ बनवले जातात? डोनट, केक यांसारखे, आणि असे अजून खूप सारे असे पदार्थ आहेत जे स्वीट म्हणून बनवले जातात. प्रभू येशूच्या शिकवणीनुसार, म्हणजेच प्रभू येशूची जी शिकवण आहे त्या शिकवणीनुसार ते गोरगरिबांना वाटले जाते. म्हणजे जसं दिवाळीमध्ये तुम्ही स्वीट जो फराळ बनवतात तो एकमेकांच्या घरी नेऊन देतात की नाही, त्याचप्रमाणे क्रिसमसमध्ये सुद्धा जे स्वीट बनवलं जातं ते गोरगरिबांना, म्हणजे जे गरीब आहे, ज्यांच्याकडे खायला अन्न नाही आणि ज्यांनी हा सण साजरा केलेला नाही, त्यांना ते दिलं जाते. आणि
आपण जसे आनंदी आहोत तसं आपल्या आनंदामध्ये त्या लोकांना सुद्धा सहभागी करून घेतात. तर मुलांनो, तुम्हाला नाताळ या सणाविषयी माहिती समजली. आता आपण पुढे बघूया. कोणतं आहे बरं चित्र? मासा आहे. कोणतं चित्र आहे? मासा. तर काय सर्कलमध्ये दिलं आहे बघा. प्राणी, शेपूट, कीटक, खाणे, मानवाचे अन्न. काय काय शब्द दिले आहेत? प्राणी आहे, मासा हे एक प्राणी आहे, बरोबर. शेपूट, कीटक, खाणे, मानवाचे अन्न. बघूया चला आता आपण. मी आहे मासा. मी समुद्र, नदी, तलावांच्या पाण्यात राहतो, म्हणून मला जलचर प्राणी म्हणतात. मी शेपूट आणि परांच्या मदतीने पोहतो. पाण्यातले कीटक, लहान मासे व वनस्पती खातो. माझे रंग, रूप, आकार वेगवेगळे असतात. मी मानवाचे अन्न आहे. बघा मुलांनो, काय आहे तो? मासा आहे, बरोबर. मासा कुठे राहतो बरं? समुद्र, नदी आणि तलावाच्या पाण्यात राहतो. समुद्रातील मासे वेगळे, म्हणजे ते समुद्रातच राहतात, ते नदीच्या पाण्यात राहत नाही. आणि नदी तलावातील मासे जे असतात ते समुद्राच्या पाण्यात राहत नाही, कारण समुद्राचा पाणी कसा असतो मुलांनो? खारट असतो. म्हणून मला जलचर प्राणी म्हणतात. पाण्याशिवाय मासे राहू शकत नाही. ते जमिनीवर राहतात का? नाही. म्हणून ते सतत कुठे राहतात? पाण्यात. म्हणून त्यांना काय म्हटलं जाते? जलचर प्राणी म्हणतात. मी शेपूट आणि परांच्याच मदतीने पोहतो. बघा, शेपूट दिसते ना, आणि त्याला जे पर असतात त्या परांच्या मदतीने आपण जसं पोहतो, पाय आणि हात हलवून पोहतो की नाही, तसं मासा जो आहे तो पर आणि शेपटीच्या सहाय्याने पाण्यामध्ये पोहतो. पाण्यातले कीटक, जे पाण्यामध्ये छोटे छोटे कीटक असतात, लहान मासे असतात, आणि वनस्पती खाऊन तो आपलं पोट भरतो. माझे रंग, रूप, आकार वेगवेगळे असतात. बघा मुलांनो, कधीही जो फिश असतो तो एकाच प्रकारचा नसतो. असे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे, त्याचा रंग वेगळा असतो, आकार वेगळा असतो, असे वेगवेगळे, साईज पण वेगवेगळी असते, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण मासे बघतो. आणि मी मानवाचे अन्न आहे. मासे कोण खातात बरं? मानव, प्राणी सुद्धा खातात. तर तुम्हाला मासेविषयी समजलं. बघा, आपल्याला काय सांगितलं आहे बघा. फिश टँकमधील मासे काय खातात, त्यांची काळजी कशी घेतात, तुम्हाला त्यातील माशांची कोणकोणती नावे माहिती आहेत ती नावे लिहा. फिश टँक असतो माहिती आहे मुलांनो, त्यामध्ये कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, त्यामध्ये मासे कोणतं फूड खातात आणि काय काळजी घेतली पाहिजे, आणि त्या माशांची कोणकोणती नावं आहेत की आपण फिश टँकमध्ये त्यांना ठेवू शकतो घरामध्ये. बघा कोणकोणती आहेत ती नावे. गप्पी, एंजल, किसिंग, गुरामी, फायटर, गोल्डफिश, ही सगळी फिश टँकमधील माशांची नावं आहेत. तर मुलांना तुम्हाला मासा याविषयी माहिती समजली? ओके मुलांनो, काही आपल्याला पुढे चित्र आणि शब्द दिले आहेत, त्याविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे. बघूया चला. पहिला आहे गुलाब. गुलाबाविषयी काय दिलं आहे बघा. फूल, रंग, वास, राजा, उपयोग, व्यवसाय. तर ह्यावरून आपल्याला सेंटेन्स बनवायचे. आपल्याला काही सुरुवात करून दिली आहे. गुलाबाला फुलांचा राजा म्हणतात. गुलाब अनेक रंगाचे असतात. लाल गुलाब, पिवळा गुलाब, पांढरा व जांभळा गुलाबी अशा अनेक रंगाचे गुलाब असतात. गुलाबाचे फूल सुंदर दिसते. गुलाबाला वास येतो. गुलाबाचे पाणी थंड व औषधी असते. गुलाबाच्या बागा असतात. गुलाबाचा व्यवसाय करतात. तर मुलांना तुम्हाला गुलाबाविषयी माहिती समजली. आता आपण पुढे बघूया. दिवाळीचं चित्र दिलं आहे आणि मुलांना आपल्याला इथे शब्द दिलेले नाही आहेत, तर आपल्याला आता शब्द लिहायचे आहेत. तर कोणकोणते आहे? दिवाळी, कंदील, पणत्या, फटाके, फराळ. तर दिवाळी माझा आवडता सण आहे. दिवाळीला घराघरावर रंगीबिरंगी कंदील लावतात. घरासमोर पणत्यांची रांग लावतात. दिवाळी प्रकाशाचा सण आहे. दिवाळीत दारासमोर रांगोळी काढतात. दिवाळीत फटाके फोडतात. घरोघरी फराळ करतात.
नवीन कपडे घेतात. दिवाळी हा आनंदाचा सण आहे. पुढे बघूया मोर. पक्षी, रंग, आवाज, पिसे, अन्न. मला मोर खूप आवडतो. तो सुंदर दिसतो. त्याचा रंगीबिरंगी पिसारा पाहत राहावासा वाटतो. मोरपिसाचा हिरवा व निळा रंग असतो. मोरपिसे आवडीने घरी ठेवतात. मोराच्या आवाजाला केकराव म्हणतात. काळे ढग आकाशात आले की मोर रानात नाच करतो. मोर कृमी कीटक खातो. राष्ट्रीय पक्षी आहे. पुढे बाग. बागेसाठी शब्द बघा. बाग, शोभा, खेळणे, बाके, फुलझाडे, मोकळी हवा. मी सकाळी बागेत जाते. बागेत फुलझाडे असतात. हवा मोकळी व ताजीतवानी असते. मी व्यायाम करते, खेळते. बागेत संध्याकाळी मुले खेळतात. वृद्ध संध्याकाळी बागेतल्या बाकड्यावर विश्रांती घेतात. बागेतला फेरफटका मला आवडतो. तर मुलांनो, तुम्हाला समजलं, चित्र दिलं जाते, काही शब्द दिले जातात आणि त्यावरून आपल्याला माहिती लिहायची असते. काही वेळेला फक्त आपल्याला चित्र दिलं जाते आणि त्यावरून आपल्याला माहिती लिहायची असते. तर मुलांनो, तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीच्या सणाविषयी चित्र काढायचं आहे, शब्द लिहायचा आणि माहिती लिहायची आहे. तुम्हाला जो सण आवडतो त्याविषयी एक चित्र काढायचं आणि त्यांचे शब्द लिहायचे. जसं आपण मोराविषयी शब्द लिहिले, पक्षी, रंग, आवाज, पिसे, नाच, अन्न असं. किंवा आता बाग आहे, बागेचं चित्र काढलं आहे आणि ते जे शब्द लिहिले आहेत त्या शब्दावरून सेंटेन्स तयार करायचे, म्हणजेच माहिती लिहायची आहे. तर मुलांनो, तुम्हाला वाचूया, लिहूया हा पाठ समजला? सगळ्यांना समजला? ओके. तर आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील तासाला. थँक्यू.